जयंतीला नाचायचं की वाचायचं असा जो प्रश्न असतो त्याचं उत्तर तुम्ही कसं द्याल आणि काय निवडाल? 11 महिने वाचायचं आणि 1 महिना नाचायचं. 11 महिने का नाचायचं? नाचायचं म्हणजे आनंद येतो. त्यांच्यामुळं आपल्या म्हणजे जे जीर्ण रूढीमध्ये आपण जे अटकलेलो होतो त्यामुळं आपण समाजामध्ये चांगल्या मानेने जगतोय. म्हणजे आपला भूतकाळ आणि आपला वर्तमान काळ, भविष्यकाळ कसा आहे ते सांगता येत नाही, पण त्यांच्यामुळे आपला वर्तमान काळ खूप सुंदर आहे, म्हणजे चांगला आहे. एक प्रकारे म्हणजे सोनं आहे, आपण सोन्याने दाग किसतो. काही म्हणतात डीजे लावू नका, डीजे का लावता? तुम्हाला काय लावा, वाटतं? पण त्याचा आवाज थोडा कमी ठेवा. म्हणजे म्हणजे ध्वनी प्रदूषण जास्त झालं नाही पाहिजे, म्हणजे आपल्यामुळे दुसऱ्या समाजाला त्रास झाला नाही पाहिजे. हे एक आहे, कारण की दुसरा समाज हा म्हणजे प्रत्येक समाज एकमेकांना निंदक आहे, पण कोणाला आपल्यामुळे त्रास नाही झाला पाहिजे. एक लिमिट 10, 11, 12 स्टॉप झालं पाहिजे. ते म्हणजे जास्त वेळ झाला नाही पाहिजे. रस्त्याची पण अडवणूक झाली नाही पाहिजे. एखादी ॲम्ब्युलन्स पास झाली पाहिजे. म्हणजे काही म्हणजे त्याला पण करा तुम्ही, पण नियमित करा, जबाबदारीने करा, जेणेकरून आपलं म्हणजे आपली बदनामी झाली नाही पाहिजे.